याची मेकॅनिकल पोझिशन जी असते साईटवरती ती आम्हाला कंट्रोल पॅनलवरती, रिमोट कंट्रोल पॅनलवरती जर बघायची असेल, त्यासाठी हा एक पोटेन्शियोमीटर नावाचा प्रकार असतो, जो फिरवल्यानंतर त्याचा चेंज इन रेझिस्टन्स हा आम्ही इलेक्ट्रॉनिकली इंडिकेशन करू शकतो. हा नॉर्मली 10 टन्सचा असतो, सुपिरियर क्वालिटीचा पोटेन्शियोमीटर असतो. त्याला 3 टर्मिनल्स असतात. यातलं सर्वात शेवटचं जे टर्मिनल आहे ते व्हेरिएबल आहे. पुढची जी 2 आहेत ती फिक्स टर्मिनल्स आहेत. म्हणजे जसं तुम्ही पोटेन्शियोमीटर फिरवाल त्याप्रमाणे चेंज इन रेझिस्टन्स मिळेल. याला जो ड्राईव्ह दिलेला आहे हा ड्राईव्ह ॲक्च्युएटर्सच्या थ्रू दिलेला असतो आणि याला थ्रू गिअरिंग दिलेलं असतो. हा गिअर आम्ही ह्याच्यावरती बसवतो. हे जे गिअरिंग आहे हे फॅक्टरी सेट केलेलं असतं. याचं फंक्शन जे आहे हे तुमच्या व्हालची मेकॅनिकल मुवमेंट जी होणार आहे, समजा एक 40 रिव्होल्युशन्स तुम्हाला व्हाल फुल ओपन टू फुल क्लोजसाठी लागत असतील, तर त्याचे 40 रोटेशन्स इज इक्वल टू 135 ओम्स असं हे गणित लावलेलं असतं. पोटेन्शियोमीटरला ड्राईव्ह देण्यासाठी हा ड्रायव्हिंग गिअर आहे तो या कॅम शॅफ्टवरती आहे. म्हणजे कॅमचं जेवढे रोटेशन होणार आहे किंवा ह्याच्या पुढे जी डायल बसणार आहे, डायलचं जेवढं रोटेशन होणार आहे तेवढंच रोटेशन या मोठ्या गिअरचं होईल. त्याच्या प्रपोर्शनेटली रिडक्शन करून हे आम्हाला पोटेन्शियोमीटरचा ट्रॅव्हल ठरवायचा असतो. तो थ्रू डिफरंट गिअरिंग हा आम्ही फॅक्टरीमध्ये ठरवतो. हा शाफ्ट फिरल्यानंतर याला ड्राईव्ह मिळतो. याला ड्राईव्ह मिळाले की पोटेन्शियोमीटरची मुवमेंट होते आणि त्याचं साधारणपणे आम्ही 135 ओम्सचं आउटपुट घेतो, कारण त्याच्यावरती पुढची इन्स्ट्रुमेंट जी असतात त्या पोटेन्शियोमीटरवरती अवलंबून असतात ती. तो जर कस्टमरला 135 ओम्सच्या ऐवजी दुसरा कुठला पाहिजे असेल तरी द्यायची सोय केलेली असते. रेझिस्टन्स आउटपुट जो मिळालेला आहे पोटेन्शियोमीटरकडनं तो आम्ही 4 to 20 मिलिॲम्प्स इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हा ट्रान्समीटर आहे. याला आम्ही PPT-200 असं नाव दिलेलं आहे. हे आमचं ओन डिझाईन आहे. पोटेन्शियोमेट्रिक आउटपुट याला आम्ही इनपुट म्हणून देतो या 2 टर्मिनल्समध्ये, आणि याचा आउटपुट जो आहे याला तुम्ही बाहेरून 12 वोल्ट DC सप्लाय दिला की तुम्हाला त्याच वायरमधनं 4 to 20 मिलिॲम्प्सचा आउटपुट मिळू शकतो. हा साधारणपणे 12 to 36 वोल्ट DC हा सप्लाय तुम्ही द्यायचा आहे. त्यानंतर ह्याला 2 पोटेन्शियोमीटर्स दिलेले छोटे, त्याच्यामुळे तुम्ही स्पॅन आणि 0 ॲडजस्ट करू शकता, जेणेकरून 4ला फुल ओपन, 20ला फुल क्लोज असं सेटिंग ह्याच्या थ्रू करू शकता. आता हा कसा बसवायचा आहे हे तुम्हाला मी दाखवतो. पोटेन्शियोमेट्रिक आउटपुट जो की 100 to 235 ओम्सला सेट केलेला असतो, तो याला इनपुट म्हणून दिलेला असतो आणि याचा जो आउटपुट आहे 4 to 20 मिलिॲम्प्स हा कस्टमर यूजसाठी दिलेला असतो. किंवा कंट्रोल पॅनलवरती तुम्हाला जर इंडिकेशन पाहिजे असेल व्हाल फुल ओपन टू फुल क्लोज, तो इंडिकेटरसाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. बाकीचे काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ज्याच्यासाठी तुम्हाला 4 to 20 मिलिॲम्प्सचा सिग्नल पाहिजे असतो, तो सुद्धा याच्याद्वारे मिळू शकतो.